IPLच्या मैदानात कोहलीच्या RCBनं अखेर यंदाच्या वर्षी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि 18 वर्षांनी ट्रॉफीवर कब्जा केला। या विजयोत्सवाचं सेलिब्रेशन बंगळुरूमध्ये झालं, ज्याला चेंगराचेंगरीचं गालबोट लागलं। या घटनेनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणेविरोधात संतापाची लाट आहे। जे निष्पाप 11 जीव गेले त्याची जबाबदारी कुणाची असा सवाल आता विचारला जातोय। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरची ही भीषण दृश्य। RCBच्या विजय जल्लोषात सामील होण्यासाठी हजारो चाहते बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर पोहोचले, पण स्टेडियम हाऊसफुल झालं। गेट बंद झाले आणि स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी झाली। त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 11 जणांचा बळी गेला। या प्रकरणात पोलिसांनी RCB इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनवर गुन्हा दाखल केला। बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात RCB सह तिघांविरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे। या FIR मध्ये या दुर्दैवी घटनेमागे निष्काळजीपणा असल्याचं कारण नमूद करण्यात आलेले आहे। यासह गर्दीचं गैरव्यवस्थापन आणि लोकांचा जीव धोक्यात आणणं असे देखील आरोप करण्यात आलेले आहेत। घटनेच्या दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी सुनावणी उच्च न्यायालयात झाली। न्यायालयानं राज्य सरकारला अपघाताचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या संदर्भात पुढची सुनावणी 10 जूनला होणार आहे। या चेंगराचेंगरीत बळी पडलेले सर्व हे 35 वर्षांच्या आतील होते। याशिवाय 33 जण जखमी झाले। या घटनेनंतर कर्नाटक सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तर RCBनेही 10 लाखांची मदत जाहीर केली। या घटनेनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरनं मात्र विजय मिरवणुकांबाबत एक मोठं विधान केलं। मैं कोई नहीं यहाँ पर किसको जिम्मेदार मानता हूँ। मैं इम्पॉर्टेंट ये है, मैंने पहले ये सवाल का जवाब दिया है कि मैं जब खेलता था तब भी मैं इन रोड शोज़ में ज़्यादा बिलीव करता नहीं था। मैं आज भी नहीं करता और मैं आगे भी नहीं करूँगा। जीतना इम्पॉर्टेंट है, सेलिब्रेशंस इम्पॉर्टेंट है, लेकिन उससे ज़्यादा इम्पॉर्टेंट है किसी भी व्यक्ति की ज़िंदगी। तो अगर हम प्रिपेयर्ड नहीं हैं या अगर हम उस तरीके के क्राउड को हैंडल नहीं कर सकते तो माइट एज वेल ये रोड शोज़ नहीं होने चाहिए, बिकॉज वी ऑल आर रिस्पॉन्सिबल सिटीजन्स ऑफ दिस कंट्री। और वो हमारे को हर तरीके में और हर एक्शन में दिखना चाहिए और हमारे को अपना वो एक्शन दिखाना भी चाहिए। 18 वर्षानंतर RCBनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं, पण बंगळुरूतल्या घटनेमुळे विजयाचा जल्लोष आक्रोशात बदलला। प्रशासन, पोलिसांचा निष्काळजीपणा आणि काही प्रमाणात चाहत्यांचा अतिउत्साह या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरला। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।